उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसतानाही महायुती सरकारनं घोषणा केली असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. राज्य निवडणूक आयोगाचं मनपाला पत्र. निवडणुकीसाठी यंत्रणा व मनुष्यबळाची मागवली माहिती. प्रभाग रचनेबाबत कोणतेही निर्देश नाही, मनपा आयुक्तांचं स्पष्टीकरण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मात्र यावेळी राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा असून सामाजिक न्याय खातं असेल किंवा आदिवासी खातं असेल, यातून निधी वळवून या योजनेला पुरवल्याची माहिती समोर येते. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. निवडणुकांचं तर स्वागत आहे. निवडणुका 5 वर्षापासून नाही, काही ठिकाणी 3 वर्षापासून नाही. नवी मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी 5 वर्षापासून निवडणुका नाही, तेव्हा निवडणुका आवश्यक आहे. ठिकठिकाणी प्रशासनाने हायदोस माजलेला आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांची मोनोपोली निर्माण झालेली आहे. नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, एक लोकशाहीतला एक महत्वाचा घटक आहे. लोकांना छोटे पाणी असेल, लाईट असेल, गटर, वॉटर मीटर असं आम्ही म्हणतो, हे सगळे प्रश्न सातत्यानं नगरसेवक आणि स्थानिक स्तरावर अनेक प्रश्न नगरसेवकांकडे, जिल्हा परिषद सदस्यांकडे जात असतात. अनेक योजना आहे लाभाच्या, या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत असतात. याच्यावर कंट्रोल लोकप्रतिनिधीचं असलं पाहिजे. पण दुर्दैवानं मागच्या काळात सगळे प्रशासन या सगळ्या गोष्टी करतंय. आपण लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या, ही भूमिका आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणून याच्यात काही घोषणा केल्या आहे. निवडणूक आयोगाची सुद्धा तीच तयारी आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच आदेश दिलेला. लाडक्या बहिणीसाठी आता आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये हे पण दर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला कोणत्याही प्रकारे सरकारने निधी नसताना ही घोषणा केली. आम्ही निवडणुकीच्या आधी सांगत होतो. आता सरकार दर महिन्यामध्ये कोणतंही नियोजन पूर्णपणे वर्षभराचं सरकारचं लाडकी बहीण योजनेचं नाही. निधी दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या खात्याचा निधी कट केला जातो आणि तो लाडकी बहीण योजनेला दिला जातो. लाडकी बहीण योजना चालली पाहिजे, उलट त्याचे 2100 रुपये दिले पाहिजे. परंतु राज्य सरकारने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजे. राज्य सरकार सध्याच्या घडीला लूट करतंय, राज्याची लूट अशा पद्धतीनं चालू असताना असे प्रकार सातत्यानं होत आहेत. आता सामाजिक न्याय विभागाचा निधी हडपला, आता आदिवासी विभागाचा निधी हडपला आणि मला असं वाटतं हा अन्याय आदिवासी बांधवांवर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात नव्यानं बांधण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी सूट्सचा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. विधान परिषद सदस्य आमदार संजय केणेकर तसंच अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, श्रीमती प्रिया पुजारी, माजी महापौर नंदकुमार घोडेले तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला अनावरण करून या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री शिरसाट म्हणालेत की सुभेदारी या विश्रामगृहाला ऐतिहासिक वारसा आहे. इथं अनेक मान्यवर वास्तव्यास राहून गेले आहेत. या शहराचाही लौकिक आहे. या लौकिकाला साजेशी ही वास्तू तयार झाली आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलंय.
नव्यानं बांधलेल्या या इमारतीत बेसमेंट मजल्यावर वाहनतळ, वाहन चालकांसाठी कक्ष, इलेक्ट्रिक रूम, तळमजल्यावर 2 VVIP सूट, स्वयंपाक व भोजन कक्ष, पुरुष महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, पहिल्या मजल्यावर 1 VVIP कक्ष, कॉन्फरन्स हॉल, प्री फंक्शन लॉबी, सार्वजनिक स्वच्छतागृह, दुसऱ्या मजल्यावर 1 मुख्यमंत्र्यांचा कक्ष, 1 VVIP कक्ष, टेरेस रूफ गार्डन, याशिवाय प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक रूम आदी सुविधा आहेत. या कामांसाठी एकूण 13,18,63,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता होती. यापैकी स्थापत्य कामावर 8,05,04,000 रुपये अंतर्गत, सजावटीकरणावर 1,71,01,000 रुपये तर विद्युत कामांवर 3,83,00,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता पुजारी यांच्या वतीनं देण्यात आली आहे. नुकतंच राज्य शासनानं मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यात काही DP रस्त्याची रुंदी कमी केली तर बहुतांश भागातील आरक्षण काढण्यात आलेलं असल्यानं नागरिकात मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत असताना मनपा प्रशासन सुद्धा DP रस्त्यावरील आरक्षण बाबत आक्षेप नोंदवणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी दिली आहे. डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात मी साहेबांना विनंती करतो ते सांगावी. परंतु एक गोष्टी मी पहिला सर्व पत्रकार महोदयांच्या मार्फत जनतेला हे आश्वस्त करू इच्छितो की जे काही रस्ते छोटे झालेले आहेत, ज्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी TDR किंवा एखादं एक्स्ट्रा बांधकाम देऊन टाकलेलं आहे, FSI देऊन टाकलेलं आहे, ते रस्ते आम्ही छोटे करणार नाही, तो मोठेच राहील आणि त्यासाठी आपणच महानगरपालिका म्हणूनच आपणच आक्षेप घेणार. आक्षेप मान्य झाला किंवा नाही मान्य झाला, परंतु त्याला वाईडनिंग आम्ही पकडलं जाणार. राष्ट्रीय दैनिकाला ऐकू येते ना, काळजी आता दिल्लीपर्यंत आमचा आवाज एक वेळ साधा नाही. मागचा विकास आराखडा जेवढी रुंदी होती तेवढी करणार की मग जेवढी होती 24 मीटरची, जे 24 मीटर जुन्या याच्यामध्ये 60 मीटर होते तर 60 मीटरच असते. मागचं लॉजिक लक्षात येत नाही किंवा रस्ते छोटे कसे करतात. आय कांट कमेंट ऑन व्हॉट वरिष्ठ कार्यालयाने काय केलं त्या संदर्भात आम्ही सांगतो, बट कदाचित त्यांना माहिती पुरवल्या नसल्यामुळे काही माहिती TDR तुम्ही ऑलरेडी दिली गेलेली आहे, काही 10-20% विकसित ऑलरेडी झालेलं आहे. हा शहर वाढत आहे आणि एवढा मोठा गुंतवणूक होत आहे आणि रस्ता मोठीच असायला पाहिजे. लोकांच्याकडे वाहनांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे, त्यामुळे रस्ते छोट्या करणार नाही. या संदर्भात आमच्या जे टाउन प्लॅनिंगच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता नवीन परवानगी आम्ही देणार, परंतु छोटा झालेली नाही, मोठा असलेला रस्त्यामध्ये 24 मीटर असतील ते 18 जरी झाला असेल, 24 मीटरचा गृहीत धरूनच आम्ही परवानगी देणार, अन्यथा तो देणार नाही. राज्य निवडणूक आयोगानं नुकतंच एक पत्र मनपा प्रशासनाला दिलं असून येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मनपा प्रशासनाकडे असलेली यंत्रणा व मनुष्यबळाची माहिती मागवली असून याविषयी शनिवारी मनपा प्रशासन आढावा बैठक घेऊन माहिती देणार असून पत्रात प्रभाग रचनेबाबत कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दुसरा त्या ठिकाणी लागणारे गोडाऊन कुठे ठेवलं जाणार आहे, काय गोष्टी आहेत त्या गोष्टीही मागितलेल्या आहेत. तिसरा आहे की अलीकडे ऑनलाईन स्वरूपात, म्हणजे ऑनलाईन इन द सेन्स की ITचा वापर करून कशा पद्धतीने जास्त फॉर्मॅट्स म्हणा किंवा काही गोष्टी करायची आहेत, त्यासाठीही सूचना त्यांनी मागितलेल्या आहे. आणि मनुष्यबळाची रिक्वायरमेंट ऑफ मॅन पॉवर आणि त्यामध्ये अलीकडे झालेला विधानसभा निवडणुकीचा 10% अधिक लोकसंख्या किंवा अधिक मतदान केंद्र, समजा 100 मतदान केंद्र असतील तर 100 + 10 ते 110 असे प्रपोज करणे.
तो एक अंदाजित त्यांना माहिती या सर्व अंदाज घेऊन आढावा घेऊन मीटिंग उद्या आम्ही मीटिंग ठेवलेलीच आहे. उद्या ठेवले ना मंडेला शनिवारी ठेवलं. त्याचा माहिती आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवलं जाणार आहे. मुदत दिली मुदत दिली एवढ्या दिवसात पाठवलं असते. लवकर पाठवलं. आणि प्रभाग रचनेशी निगडीत अजून काही माहिती नाही त्याबद्दल आणखी कुठले किती 3चा आहे, 4चा आहे, 1चा आहे, 2चा आहे, ते गैरसंभ्रम ते सांगितलं जातं. अजूनही काही असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आलेले आहेत ना, महाराष्ट्र शासनाचेही काही असे पत्र आपल्याकडे नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करू नये आणि ज्यावेळेला जे निर्देश येतील त्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी प्रभाग रचना आणि पुढील रचनात्मक कार्यवाही आम्ही केलं जाणार. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार.
मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. सहकारी संस्था या सगळ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या असाव्या, त्यासाठी आपापसातले मतभेद बाजूला ठेवावे. आंबा महोत्सवात सारखं आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करून द्याव्या, असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन नुकतंच राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज करण्यात आलं. आमदार अनुराधा चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती. बाजार समितीच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचं लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. बाजार समितीच्या आवारात आयोजित या महोत्सवात आंबा उत्पादक शेतकरी, धान्य उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत आदींनी आपले स्टॉल्स लावले होते. बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे, संचालक रामूकाका शेळके, भगवान मुळे, मुरलीधर चौधरी, व्यवस्थापक नितीन पाटील, विभागीय सहाय्यक निबंधक शरद दरे, HP कंपनीचे अजय सिन्हा आदी उपस्थित होते. हा महोत्सव 5 दिवस सुरू राहणार आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. प्रास्ताविक डॉक्टर राधाकिशन पठाडे यांनी केलं, तर बाजार समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या शेतकरी हिताच्या सर्व उपक्रमात आपला सहयोग असेल, असं आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलंय. खरं तर सालाबादाप्रमाणे आपण 2015 पासून या ठिकाणी आंबा महोत्सव सुरू केलेला आहे आणि एकही वर्ष खंड पडू दिला नाही. खरं तर आपण या ठिकाणी आंबा महोत्सव 13 मेच्या अगोदर मागणी केली पणन मंडळाला, परंतु त्यांचे कोकणात पुणे आणि नाशिक इकडचं झाल्याशिवाय तुम्हाला ते शेतकरी देता येणार नाही, वेळ देता येणार नाही, म्हणून आपल्याला थोडा लेट झाला. आणि या वर्षी पावसाळा थोडा लवकर सुरू झाला रोहिण्याच्याही अगोदर. मी प्रथम सर्व मान्यवराचं या ठिकाणी आपला वेळ, अमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाला लोकार्पणासाठी, आंबा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित दिली. या कार्यक्रमाची शोभा वाढली, शेतकऱ्याचाही उत्साह वाढला.
त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर पेट्रोल पंपाचं काम या ठिकाणी 2030-2019 आपण या ठिकाणी परवानगी घेतली होती. परवानगी घेतली, महानगरपालिकेची परवानगी घेतली, पणन मंडळाची, पणन संचालकाची परवानगी घेतली आणि सर्व परवानग्या घेऊन आपण या ठिकाणी काम चालू केलंय. मध्यंतरी कार्यकाळ संपला. प्रशासकीय काळामध्ये जवळपास हे काम 3 वर्ष बंद राहिले. पुन्हा आम्ही 23ला नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर कामकाज सुरू करण्यास गेलो असता त्या ठिकाणी पोलीस आयुक्ताची जी NOC असते तिचा कार्यकाळ 3 वर्षाच्या आतच ते काम पूर्ण झालं पाहिजे, म्हणून ते पुन्हा नव्यानं ती परवानगी घ्यावी लागली आपल्याला पोलीस आयुक्ताची. त्याचाही 2-3 महिने वेळ गेला. त्याच्यानंतर मुंबईला स्फोटक डिपार्टमेंट असते, तिथली परवानगी घ्यायला त्याच्यातही खूप वेळ गेला. आणि अनेक छोट्या मोठ्या अडचणी त्या ठिकाणी होत्या. त्या सगळ्या पार करून आज या ठिकाणी पेट्रोल पंप शेतकऱ्याच्या ग्राहकाच्या सुविधेसाठी बाजार समितीने उपलब्ध करून दिला आणि बाजार समिती निश्चित प्रमाणात चांगली सेवा त्या ठिकाणी ग्राहकाला देईल. एकीकडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. तर दुसरीकडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित आंबा मिलेट महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या एका व्यापाऱ्याच्या गोडाऊन बाहेर आंब्याच्या कॅरेटमध्ये इथिलीन चायनीज पावडरच्या वापरलेल्या पाऊच आढळून आल्यानं आंबा महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेले आंबे आरोग्यासाठी चांगले किंवा वाईट असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन खुद्द राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलंय. सदर ठिकाणी विक्रीसाठी आणलेली फळं पिकवण्यासाठी एका व्यापाऱ्यानं अत्यंत घातक असलेल्या चायनीज पावडर आणि इथिलीन स्प्रेचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबा महोत्सव आयोजित केलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या मागील बाजूस हे पाऊच आढळून आले आहेत. हे तुम्ही व्हिडिओमध्येही बघू शकताय. त्यामुळे आंबा महोत्सवातील आंबे कितपत सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा जास्त इथिलीनचा आणि चायनीज पावडरचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याच्यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत असल्याचं कृषी उत्पन्न समितीच्या कार्यालय परिसरात पडलेल्या या पाऊच वरून स्पष्ट होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांचा मोंढा दररोज भरतो. या फळाच्या मोंढ्यातच हा प्रकार राजेरोजपणे सुरू असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या पावडरद्वारे कच्ची कैरी 24 तासाच्या आतच पिकलेला आंबा बनवला जातो. त्यामुळे सदर ठिकाणी विक्रीसाठी येणारे ही टवटवीत फळं कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं ही तूट भरून काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आंबा महोत्सव ठेवण्यात आला. मात्र आंबा पिकवण्याच्या पद्धतीबाबत विचारणा केली असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे आणि सचिव शिरसाट यांनी जबाबदारी आमची नसल्याचं उत्तर दिलंय. आम्ही फक्त आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. आंब्याच्या गुणवत्तेबाबत आमचा संबंध नसल्याचं त्यांनी एडियनच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. तर अन्न व औषध विभागाचे प्रमुख A.G. भुजबळ हे शनिवारी सुट्टी असल्यानं कार्यालयात मिळून आले नाहीत. त्यामुळे आंबा महोत्सवातील आंब्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न अनुत्तरित आहे. स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर इथं सिमेंस मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबची स्थापना एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आली आहे. देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर इथं सिमेंस मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबची स्थापना करण्यात आली. सिमेंस मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबमध्ये आधुनिक उद्योगांना आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी सुसज्ज CNC सिम्युलेशन लॅब,
15 संगणक अत्याधुनिक सॉफ्टवेअरसह तसंच 3D प्रिंटर असणार आहे. कॅड कॅम, सिनू सिम्युलेटर अशा अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिमेन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबचं भव्य उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपसंचालक प्रदीप दुर्गे, सिमेन्स मोबिलिटी फॅक्टरी प्रमुख हान्स रेजबर्गर, सिमेन्स लिमिटेड CSR प्रमुख अनीस मोहम्मद, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सहाय्यक संचालक अतुल केसकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तर या प्रसंगी सिमेन्स कडून नवेंदू चौधरी, सुमित चोमल, नागेश देशपांडे तर संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशिष गर्दे, सदस्य शिवप्रसाद जाजू, श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे उपप्राचार्य सत्यभूषण गोसावी, रंगराव बुलबुले, गटनिदेशक, शिल्प निदेशक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोहेल शेख यांनी तर आयोजन अनिल कुलकर्णी यांनी केलंय. आज देवगिरी शासकीय ITIमध्ये सिमेन्स कंपनीकडून CNC सिम्युलेशन लॅब ही उभारून देण्यात आलेली आहे. या लॅबची किंमत जवळजवळ 46 लाख रुपये आहे आणि या लॅबमध्ये जे विद्यार्थी ITIमध्ये प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना CNCचं परिपूर्ण असं ट्रेनिंग मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर सिमेन्स कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्यामध्ये बेसिकली CNC कॅड सिम्युलेशन सॉफ्टवेअर, CNC कॅम सिम्युलेशन सॉफ्टवेअर व कॅम इलेक्ट्रिक असे सॉफ्टवेअर दिलेले आहेत. त्याचबरोबर या विभागामध्ये प्रथमच 3D प्रिंटर ITIमध्ये उपलब्ध झालेलं आहे या लॅबच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना या सर्व सिस्टीमचं व्यवस्थित प्रशिक्षण मिळेल आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसतानाही महायुती सरकारनं घोषणा केली असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. राज्य निवडणूक आयोगाचं मनपाला पत्र, निवडणुकीसाठी यंत्रणा व मनुष्यबळाची मागवली माहिती, प्रभाग रचनेबाबत कोणतेही निर्देश नाही, मनपा आयुक्तांचं स्पष्टीकरण. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.